सो हॅलो गाईज, तुम्ही बघू शकतात मी आज छानशी साडी वेअर करून आज इथे रेडी झालेली आहे. सो आज माझा आहे मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास आणि उपवासाची पूजे मांडण्यासाठी मी आज इथे रेडी झालेली आहे. सो चला तर मग सर्वात आधी सुरुवात करूया कुंभारकी पूजेपासून. सो सर्वात आधी मी इथं हळद घेतलेली आहे. हळदीत सहद, पुन्हा गोमूत्र आणि अत्तर नसतं का आपलं अत्तर, ते अत्तर घेतलेलं आहे आणि सहद वगैरे हे मी सांगितलंच तुम्हाला, हे सगळं टाकून घेतलेलं आहे. आणि छान असं थोडंसं घट्ट, मला अजून यात थोडं पाण्याची गरज आहे म्हणून मी पाणी टाकते. पाणी घालून घेतलं आहे आणि थोडं पातळ आपण चमच्याने घेतलं दारावरती लेपन करू शकतो. त्या पद्धतीने करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आता हे असं पातळ झालेलं आहे. ओके, साधारण नाही का 9, 9:30, 10 वाजून गेलेले आहे. जरा लेटच, कारण व्हिडिओ शूट करायचा होता त्यामुळे लेट घेतलं करायला. पाणी टाकून मी इथं असं स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आधी आणि मग चमच्याने असं थोडं नाही का सर्व बाजूने पसरवून घ्यायचं. हे माझं किचनचं दार आहे जिथे मी करते. फ्रंटचं पण दार आहे पण तिथं नाही का MG सालान म्हणून आहे आणि तिथं कंटिन्यू कस्टमर्स येतात राहतात. सो मला व्हिडिओ करायला थोडंसं अनकम्फर्टेबल फील झालं असतं, त्यामुळे मी हे दार चूज केलं. असं करत पूर्ण दारांना मी इथं हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही. आणि छान अत्तर आणि हळदीचा आणि थोडंसं गोमूत्र असा वास मिक्स होऊन, वास खरं सांगते तुम्हाला लाईव्ह हे नाही फील करता येणार, बट मला तरी खूप छान स्मेल येतो आहे. गाईज, माझं घर नाही का अगदी रोड टच असल्यामुळे ना हा आवाज प्लीज तुम्ही थोडंसं अंडरस्टँड करून घ्या. थोडंसं म्हणण्यापेक्षा नाही का कधी कधी वाटतं की हा खूप जास्त प्रमाणात होऊन जातो, पण आता मी तरी काय करावं. आणि त्यात नाही का इलेक्शन सुरू झालं असल्यामुळे कंटिन्यू भोंगे नाहीत का वाजतच राहत आहेत. हे भोंगे नंतर नाही वाजणार, पण आता मात्र नक्की वाजतील. नंतर आपले हाल आणि निवडून आलेले लोक जमत असतात. काय वाटतं तुम्हाला, बरोबर ना? सो आता ओढत थोडंसं दारण थोडं छानपैकी हळदी सुटून गेलेली आहे. आता इथं कमळच्या फुलाचे शिक्के होते माझ्याकडे, ते दारणा उमटवायला घेतले. मी इथं साधारण 2 ते 3 कमळचे फुलं आतल्या भागाला घेतले उमटवायला. आणि आजूबाजूला जे कोणे असतात ना दारणाचे, तिथं लक्ष्मीची पाऊलं आहेत माझ्याकडे, ते पाऊलं उमटवायची. ॲक्च्युली इथं नाही का थोडीशी घाईगडबड केल्यामुळे माझ्याकडे रांगोळी सांडली गेली खाली. चला हिला पुन्हा करण्यापेक्षा ह्याच रांगोळीने सुरुवात करू. आणि एका बाजूला रेड कलर करून घेते. थोडंसं हळदीचं ओलं जास्त राहिलेलं त्यामुळे शिक्का उमटलाच नाही. सो तुम्ही पूर्ण काळजी घ्या जेणेकरून रांगोळी क्लिअर उमटायला काही प्रॉब्लेम येणार नाही. माझ्याने तर ही मिस्टेक झाली आहे आता सुधरवायची कशी.
थोडी अशीच काहीतरी सुधरवून घेतली मी तिला. सो आता इथे मी कमळचे फुलं घेतले, त्यांना कलरिंग करते. ग्रीन कलरच्या पाकड्या आहेत, त्यांना पाकड्यांना ग्रीन कलरने भरून घेतले मी. कलर भरून झाल्यावरती पिंक कलर घेतलेला आहे. पिंक कलर यात भरून घेते फुलामध्ये. आज उपवास असला ना, उपवास आला तर मला शक्यता कमी आहे की माझं मी केलं राहिलं जातं. कारण मला नाही का येता जाता चर आणि एकादशी धर अशातले काही उपवास करायची सवय आहे. आणि ते ह्या उपवासाला असलं कठीण नियम ज्याला की आपण गोडच खायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला आपण मीठ वगैरे खाऊ नाही शकत किंवा तिखट नाही खाऊ शकत. सो कलर इथं भरून झालेला आहे. आता दिवा लावून घेते. एका बाजूला दिवा ठेवते आणि एका बाजूला अगरबत्ती ठेवून घेते. ओके. फुलं इथं अशी मी ठेवून घेतलेले आहेत. एक फ्लावर माझं आय थिंक मला वाटलंच की माझ्या आर्याने केलंच काय गायब, बट नाही आहे तर ॲक्च्युली. बरेचशी ट्राय करून पण माझा फेस तिथं काही दिसू नाही शकत आहे. सो म्हटलं ठीक आहे असू द्या. पूजेला महत्त्व आहे. पूजा कशी करतो काय आधी करतो आपण. हे बोट घ्यायचं आहे. ह्या बोटाने नाही का आधी सगळ्यात आधी उजव्या हाताचा जो दार आहे ना त्याला 5 कुंकवाची बोटी लावायची. 1 2 3 4 5 आणि मग हळदीची लावायची. कुंकू लावून घ्यायचं आहे. सेम प्रोसेस लेफ्ट साईडला करायची. 1 2 3 4 5. मी दिवा घेताना इथं तुपाचा दिवा घेतलेला आहे. कारण गुरुवारला असं पण मी नाही का आवर्जून तुपाचा दिवा लावते दारात. तरी गुरुवारी शुक्रवारी ह्या 2 दिवसाला नाही का देवी लक्ष्मीला प्रिय असणारं तूप आहे ते. सो झालं पॉसिबल तर तुपाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करू शकता. नाही जर झालं तर तुम्ही साधं आपलं तिळाचं तेल वगैरे त्याचा दिवा लावू शकतो. देवाने तसं काही सांगितलेलं नाही आहे, बट ज्यांनी सांगितलं आहे शाण्यांचं ऐकावं असं म्हणतात. म्हणून ऐकून बघावं आपण पण. सो अशा पद्धतीने माझं उंबरठे पूजन झालेलं आहे कम्प्लीट. सो उंबरठे पूजन माझं कम्प्लिटली झालेलं आहे. मी शूट करून घेतलेलं आहे. तुम्हाला अगदी पाहिजे त्या मी ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने तरी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही पण साधे आणि अगदी सिम्पल की जेणेकरून नाही का आपल्याला कंटाळा नको यायला कुठल्याही गोष्टीचा. मी त्याच पद्धतीने करते. मी जास्त ओव्हरही करत नाही. आणि आज थोडं नाही का शूट आहे त्यामुळे थोडं बऱ्यापैकी ॲडिशनल गोष्टी केलेल्या आहेत ज्याने तुम्हाला सांगता येईल. नाहीतर अदरवाईज नॉर्मल असं असतं. हळदीचं लेपन मी दर गुरुवारलाच करते. रोज माझ्याने पॉसिबल होत नाही आणि मी ते करतही नाही. तर मी तुम्हाला आपल्या दारणाचं नाही का शेवटचं व्ह्यू दाखवतो. गाईज सकाळी सकाळी आंघोळ झाल्या मी नाही का
थोडंफार पूजेचं जे आहे ते मी सर्व बऱ्यापैकी करून घेतलेलं होतं, पण तरी मी तुम्हाला नाही का पूजा कशी मांडली आहे, कशा पद्धतीने मांडलेली आहे ते मी तुम्हाला दाखवते. सकाळी नाही झालं होतं माझ्याने, ते होतं रांगोळी काढायचं. ॲक्च्युली रांगोळी काढायला नाही का थोडा वेळ जातो आपला, आणि सकाळी बाकी कामांची थोडी काही गडबड असल्यामुळे ते कामं मी सकाळी काढले, जेणेकरून दुपारच्या वेळेस, दुपारी म्हणण्यापेक्षा नंतर आपण नाश्ता वगैरे झाल्यानंतर करू शकतो असं. सो मी तुम्हाला आता मी पूजा मांडलेली आहे त्याचा व्ह्यू दाखवते. मी काय काय ठेवलेलं आहे, काय नाही ठेवलेलं आहे ते तुम्ही बघून घ्या. आणि जर माझ्याने काही मिस्टेक झालेलं असेल तर तुम्ही सांगा, जेणेकरून मी नेक्स्ट गुरुवारी ट्राय करेल की त्या पद्धतीने करायचं. चूक माझी होऊ शकते तसं काय नाही आहे, मी पण ॲज अ लेडीज म्हणूनच काम करते, तसं काय नाही. पण ज्या पद्धतीने मला वाटतं की हे सगळं काही आपण करायला पाहिजे त्या पद्धतीने मी केलेलं आहे. सो बघून घ्या. मला व्हिडिओ शूट करायचा होता, त्यामुळे मी इथं आता दिवा लावून घेतलेला आहे. दिवा मी इथं देवाजवळ तिळाच्या तेलाचा किंवा आपलं साधं तेल जे असतं ना त्याचंच लावलेलं आहे. हे बघा, माझ्याकडे लक्ष्मीची मूर्ती नाही चांदीची, त्यामुळे मी इथं कॉईन होता ह्या दिवाळीला घेतलेला, जो मी ठेवलेला आहे. सोबतच गणपती बाप्पा आहेत, ही लक्ष्मीची पावलं आहेत जी मी अमळनेरहून घेतलेली होती. लक्ष्मीची मूर्ती जी आपण हे नाही का कुंकुने जे भरलेलं आहे ना ते माझ्या आर्याचंच काम आहे. सो आता ती नाही ऐकत आणि लहान असल्यामुळे काही बोलूही नाही शकत. माझ्याकडे लक्ष्मीचा फोटो आहे आणि हे कमळगठ्ठ्यांची माळ वगैरे जे आहे. परत हा कळस असतो, कळस मी नेहमीचा भरलेला असतो माझा. पौर्णिमेला नाही का आपण कुलदेवतेचा कळस म्हणून वगैरे जे नाही का म्हणून तो चेंज करतो, तो कळस करून असतो माझा आणि त्यालाच थोडं डेकोरेट करून घेतलेलं आहे. सो अशी होती माझी आजची ही पूजाची मांडणी केलेली. आणि जर तुम्ही म्हणणार ना की तू फ्रूट्स वगैरे का नाही ठेवलेले आहेत, तर संध्याकाळी मी नाही का देवीला फ्रूट्स वगैरे संध्याकाळी देत असते, कारण आता काही पॉसिबल नाही, मी थोडे बाहेर पण नाही गेलेले, भाजी वगैरे आणायची होते तर. आणि आज सकाळपासून कंटिन्यू धावपळ चालू आहे, त्यामुळे फ्रूट्स वगैरे ते काही आणायचं राहिलेलं आहे. संध्याकाळी उपवास सोडताना देवीला खीरचा नैवेद्य आणि फळ वगैरे याचं नैवेद्य दाखवून मग मी उपवास सोडेल. आणि राहिलेली गोष्ट आहे ती माझी मार्गशीर्ष गुरुवारची उपवासाची पोथी वाचन, ती मी आता करत आहे. सो तुम्ही बघू शकता इथं माझं आता श्री महालक्ष्मी महात्म्य वाचून झालेलं आहे. दुपारच्या वेळी नाही का थोडं निवांत असतं, किंवा तुम्हाला वाटलं तर मुलं स्कूलला वगैरे गेलेले आहेत त्यावेळी आपल्याला कोणी डिस्टर्ब नाही करणार अशा वेळेला हे वाचायला बसायचं, कारण संध्याकाळी कुणाला वेळ नाही मिळत. आणि आय थिंक मला तरी वाटतं की संध्याकाळी 6 वाजेनंतर महालक्ष्मीचं महत्त्व वाचत पण नाही. कदाचित माझी माहिती चुकीची पण असू शकते, पण मी तरी नाही वाचत संध्याकाळी 6 वाजेनंतर. म्हणून मी सकाळी नाश्ता वगैरे झालेला आहे, आता बाकी सगळे जे आहेत ते बाहेर गेलेले आहेत, त्याच्यानंतर मग मी हे करून घेतलेलं आहे. आणि हा व्हिडिओ शूट मी सकाळी आधी कंप्लीट करून घेतला, आणि त्यानंतर मग मला माझी जी वैयक्तिक कामं असतात काय असतात ते कम्फर्ट झोनमध्ये येऊन मी करून घेतलेले आहे. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. श्री महालक्ष्मी.